अमितजी पाटील यांनाही सन्मानित केलं जाईल. अमित पाटील आणि मिथुन म्हात्रे, अमित पाटील आणि मिथुन म्हात्रे यांना या व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. सौदागर माली यांच्याकडनं तेजस कोहलीसाठी बघा लगातार 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं बक्षीस. सुरुवातीपासून बक्षिसांची खैराट होणार आज 2 दिवस. त्यानंतर पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. मिथुन म्हात्रे लगेच मात्र या स्पर्धेला सुरुवात करणार, परंतु अतिथी देव भव पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही आपली पहिली संस्कृती आहे. त्यामुळं टेनिस क्रिकेट आपण सुरू करण्यापूर्वी पाहुण्यांचा केला जातोय सन्मान. तर चला येथे पाहुण्यांचा सत्कार झालेला आहे. मॅचला करूया सुरुवात. बघा ही स्पर्धा लाईव्ह आहे, त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात. स्वर्गीय सौभाग्यवती लक्ष्मी बालाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री योगेश बालाराम म्हात्रे यांच्याकडून 2 दिवस लाईव्ह प्रक्षेपण. खरं तर त्यांचंही करूया कौतुक आणि स्वागत आणि आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल उल्वे गाव प्रीमियर लीगचा थर्रार. पहिल्या बॉलची सुरुवात झाली टाळ्यांच्या आवाजानं आणि पहिला बॉल मात्र इथे वाईड बॉल. पुढील चेंडू गोलंदाज पंचांना पार करून हा ट्रॅपिंग क्रिकेट आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉल जातोय. एक वाईडची सुरुवात झाली आहे धावसंख्येला. चंद्रकांत स्मृती बॅटिंग करत असताना, तर अयांश स्पोर्ट्स हा फिल्डिंग करणारा संघ येलो जर्सी मध्ये. फुलटॉस बॉल चुकलाय. चेंडू सरळ पॅडवर आदळलाय आणि तिथे लेग बायची मिळते एक सिंगल. अजून एक धाव वाढली आहे. संघाची धावसंख्या एकूण 2. अश्वेत खारकर बघा मालिका वीर या खेळाडूंना पटकावली आहे गेल्या वर्षी आणि तोच अश्वित खारकर एक उत्कृष्ट फलंदाज मात्र आता स्ट्राईकला येतोय. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. 5 षटक 5 गोलंदाज म्हटलं तर प्रत्येक संघामध्ये गोलंदाज 5 वापरावे लागतील. हा चेंडू चांगला फेकलाय. गोलंदाज संदेश कोळी हा गोलंदाजी करतोय. पहिला ओव्हर सुरू आहे पॉवर प्लेचा. आज बघा जवळजवळ 11:20 हे मॅचला सुरुवात झाली. पहिला दिवस आहे. उद्घाटन झालं. पुन्हा एकदा अलॉंग द कॉर्नर ड्राईव्ह चेंडू जातो मिडॉनकडे. क्षेत्ररक्षण करतोय खराब आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा झालाय. तिथे मात्र मिळाल्यात एकूण 2 धावा. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू गेला होता. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती आता 4 या आकड्यावर. रोहित मात्र एक गुणलेखक आम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. एक उत्कृष्ट गुणलेखन. कारण लीग आहे म्हटल्यानंतर चांगला स्कोरर व्यावसायिक असावा लागतो. खराब फटका केला होता आडव्या बॅटनं. हा थोडासा रिस्की स्ट्रोक असतो बघा. विशेपने खेळणारा बॉल कदाचित डॉट जात नाहीये, परंतु आडव्या बॅटने खेळत असताना चेंडू डॉट जाण्याची शक्यता असते आणि अशा परिस्थितीमध्ये संदेश कोहलीचा हा बॉल गेलाय डॉट. निर्धाव. धावसंख्या स्थिर स्थगित 4 या आकड्यावर. षटकातला लास्ट बॉल. अंतिम चेंडू. हा बघा आता प्रॉपर टायमिंग झालं आडव्या बॅटनं, परंतु इथे इलिमिनेशन कमी. फटक्यामध्ये राहिलं. मोठी विकेट. अश्वित कारकर सारखा एक बल्लाढ्य फलंदाज मात्र झालाय झेल बाद.
सागरी खोल्यावर संदेश म्हात्रे इथे मात्र एक बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन संदेश म्हात्रे पैसावी समीर म्हात्रे बाद झालाय. संदेश म्हात्रे येतोय. हा ही खोलवर पतीचा बॉल सरळ बॅटने खेळलाय. एक सिंगल आली आहे. अजून एक सिंगल आली आहे. तेजस कोहलीच्या पाठमधून संघाची धावसंख्या 1-1 करत जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. 13 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकार लागले ना तरी पण कसं काय जास्त पहिल्या 4 होत्या. हां यस बरोबर 19 धावा. स्कोरर थोडंसं कन्फ्यूज झाला त्यामुळं माफी असावी. 19 धावा धावफलकावर तेजसचं लक्ष बरोबर होता. तेजस सांगतो मी 2 षटकार मारले होते त्यामुळे 13 कशा असतील आणि अगदी थोडीशी आम्ही त्या ठिकाणी माफी मागू. परंतु 19 धावा धावफलकावर लागल्या आहेत आणि इथे पुन्हा एकदा बक्षीस आलंय संदेश म्हात्रेसाठी. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. विक्की खारकर ही असते बघा गावची मजा. ह्या गावच्या क्रिकेटची ही वेगळीच मजा असते. कारण ज्यावेळी आपले गावचे खेळाडू खेळतायत ना मैदानावर त्यांना मोटिवेट त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीस लावतात आणि ते देखील बघा 100-200 नाही आहे डायरेक्ट 1000 रुपये षटकारास. खूप खूप चांगलं बघा. उल्वा गाव म्हटलं तर क्रिकेटची प्रचंड आवड. उल्वे गाव म्हटलं तर टेनिस क्रिकेटचा खरं तर त्यांच्या अंगामध्ये असणारा एक वेगळाच जोश. त्यामुळे उल्वेगाव प्रीमियर लीग क्रिस्टल ट्रॉफी 2025 मध्ये 2 दिवस खूप मजा येईल. स्वर्गीय रमण शेठ नगरी क्रीडांगण आणि जेवायला भरपूर आहे. काय आहे आज व्हेज उद्या नॉन व्हेज. हा कारण एक सार्वजनिक जेवण बोललं तर एक वेगळीच मजा असते. आणि श्री समीर मडवी आज अन्नदाते आमचे समीर मडवी. अन्नदाता सदा सुखी. प्रेक्षकांना ही जेवणाची संधी बघा. उलवानूट पूर्ण येईल मैदानावर. हा जेवण कमी पडेल मग. हा किती लागू द्या समीर मडवी आहेत खंबेर अन्नदाते आजचे. आज व्हेज जेवण आणि इथे तेजस कोहली हा बुम बुम मुलवे गावचा ठोकतोय खणखणी षटकार. वर प्रत्याला बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आता तेजस कोहलीला पुन्हा एकदा दुरुस्ती. प्रतीक कोहली बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. तेजस संधी आहे आता पुन्हा एकदा. सौदागर माली 2000 रुपयाचं बक्षीस लावलंय. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला. हो काय केलं इथे पुन्हा एकदा तेजस कोहली डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळताना काय ड्रॉप. रतीश काय केलंस रतीश गायकवाड संघ मालक आहात तुम्ही.
रतीश शेठ गायकवाड खेळण्याचा आनंद घेत आहेत. सराव नाही बघा, खरंच सराव नाही आहे, कारण ते संघ मालक आहेत. हा अंडर आमचा सराव आहे. हा एक डॉट बॉल. असं वाटत होतं की तेजस कोहलीने बरोबर संघ मालकाला ओळखून त्याच्याकडे असा झेल दिला होता, असाच खेळला होता काहीतरी. परंतु संघमालक थोडेसे निराश असतील, सराव नाही आहे त्याच्यामुळं कदाचित हातातून झेल निसटला. परंतु झेल पकडला असता तर एक मॅचमध्ये पुन्हा एकदा परतले असते. गोलंदाजाचा हा चेंडू स्लोवर बॉल, खूप चांगला या ठिकाणी कमबॅक करतोय प्रतीक कोहली. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 32. आमचे पिच रिपोर्टर जगदीश नाईक बघा पाहणी करतात की मी जी विकेट जे रिपोर्ट केली आहे, जगदीश नाईक पिच रिपोर्टर, की खेळपट्टीवर काय गोलंदाज सरस ठरतायत की फलंदाज. परंतु इथे मात्र डॉट बॉल कमबॅक केलाय गोलंदाज प्रतीक कोहलीनं. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. तेजस कोहलीनं खरं तर मला तर वाटतं कुठेतरी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला नसताना तर धावा वाढत गेल्या असत्या, परंतु ते अंगलट देखील आलं होतं. हां, शेवटपर्यंत ते खेळायचं आहे, त्याला तिसरा षटकार ठोकायचाच नाही, फक्त 2 बॅक टू बॅक ठोकायचे आहेत. 2 वेळा 2-2 ठोकले, तिसरा ठोकला नाही. आणि धावसंख्येला बघितलं तर 32 या आकड्यावर नेऊन ठेवलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. त्याला माहीत आहे, हुशार आहे तेजस, की 5 गोलंदाज आहेत, अजून एखादा कमकुवत गोलंदाज मिळेलच मला आणि मग त्याच्यावर मी प्रत्ययाला चढवेल. ही डोक्यामध्ये एक वेगळी बुद्धी आहे, त्याच्यामध्ये युक्ती आहे. अमित शेठ खारकर बघा या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि खरं तर या उलवा नोडचे ते युवा उद्योजक आहेत, आणि उद्योजक नुसते म्हणायला नाही आहे, तर त्यांच्या मागे दानशूरता देखील खूप चांगली आहे. बघा या उलवागाव प्रीमियर लीगसाठी त्यांनी 10,000 रक्कम दिली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ही तुमची दानकता आहे, दानशूरता आहे, आणि तुमच्याच मुलं ही स्पर्धा आमची यशस्वी होणार. गेल्या वर्षी देखील त्यांनी खरं तर आम्हाला 10,000 रुपयाची मदत केली होती. अमित शेठ खारकर तुमचं मी मनापासून आभार मानेन, कारण सडल हाताने केलेली ही तुम्ही मदत आहेत. सडल हाताने ही दानशूरता तुम्ही दाखवली आहेत. वाईट बॉल. असं म्हणतात ना की सडल हाताने केलेलं दान आणि मुखानं घेतलेलं भगवंताचं नाव हे कधी व्यर्थ जात नाही मित्रांनो. जिथे दान देण्याची सवय असते तिथे पैशाचीच कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांचीच कमी नसते. अशी दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला लाभतायत. इथे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आला, एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. 34 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. 34 रन्स. 34 धावा धावफलकावर लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. विपिन यादव हा प्रमुख गोलंदाज आहे बघा. त्याच्या विवेक यादव माफी असावी, पहिला गोलंदाज. त्यानंतर पुन्हा एकदा दुरुस्ती. खाडाखोड. तुम्हालाच ओळखत नाहीत कोण आहेत. गावचे खेळाडू आहेत, भाऊ आहेत. हो हो, लवली स्ट्रोक. वाईड इज लॉंग ऑफ इनसाइड आउट. मनगटीत ताकद. इथे तेजसने तेजोमय फटका ठोकलाय. खणखणीत षटकार. जबरदस्त संगीत आपल्याला ऐकायला. डीजे मास्टरचंही आपण कौतुक करू. 2 दिवस आहेत डीजे मास्टर. खरं तर अशीच साऊंड सिस्टम ठेवा, अशीच संगीत वाजवा. तेजस डीजे खारकोपरचे हे डीजे
का अलंकार पाटील ते बाहेर आहेत, लाईव्ह पाहत असतील. खरं तर ही लाईव्ह तुम्ही पाहू शकाल. प्रेक्षक लाईव्ह, क्या बात आहे, हे नवीन लाईव्ह आहे बघा आपल्या या विभागामध्ये, प्रेक्षक लाईव्ह. तर नक्कीच अलंकार शेठ पाटील यांना लिंक पाठवा लगेच. पाठवलेले आहे का? हां, मग ते पाहत असतील किंवा आपला संघ आहे. हां, लाईव्ह पाहतात. अलंकार शेठ पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. या कॉमेंट्री बॉक्स आणि आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यशवंत व्हावे, कीर्तिवंत व्हावे, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. अलंकार शेठ पाटील वाढदिवसाच्या पुनश्च एकदा तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा लास्ट ओव्हरकडे. अंतिम षटक. हा हवेमध्ये खेळाय तेजस कोहली थांबायला तयार नाही. आतापर्यंत षटकारांचा पाऊस 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 पाहायला मिळतोय. वाडिश लॉंग ऑनला ठोकतोय तेजस कोहली आपल्या नावावरचा 7वा षटकार. पाया माझ्या सात
गावचे दोन्ही एक मातब्बर खेळाडू दोघे हात उंच करतायत. कोणी टॉस जिंकला फसवतात आम्हाला. प्रत्येशी पाटील आकाश फसवा फसवी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोघांनी हात उंच केला. आम्हाला वाटलं दोघे टॉस जिंकलेत. ही मजा आहे कारण ही मजा घेणार आज उलवे गावामध्ये सर्वजण आणि आम्ही तुमची मजा करू. उद्या तर काय दाईनाच मैदानावर. आज महिना आहे उद्या दाहिना. नक्कीच ते दाहिना उद्या करूच आपण. परंतु इथे आता आवाजामध्ये थोडा बदल करूया. ऐकूया गुलशन पाटील यांना उद्या काही होईल मैदानावर. शिरडोनचा एक समालोचक नौका तुमच्या समोर येतोय. उद्या मिक्की माऊस डान्स करतील. तर 68 धावांचं लक्ष ऐकूया गुलशन पाटील शिरडोन यांचा एक आवाज. त्यानंतर श्रीमंत घरत यावं आपण आपलंही सहर्ष स्वागत. ठीक आहे सर्वांचं सहर्ष स्वागत. उणवे गाव प्रीमियर लीग 2025 तुम्ही अनुभवताय. चला इथून अगदी लेंथ गोलंदाज मिस झाले. व्हाईट बॉलचा इथून इशारा आलाय. सुरुवात झाली आहे व्हाईटनं. एक धाव ॲड केली जाईल. टोटल पाहिलं तर लक्ष आहे 68 धावेंचं. 5 षटकांची मॅच आहे. 68 धावेंचं लक्ष टार्गेट उभा केला आहे. यावेळीचा बॉल अगदी कव्हरला मारायचं होतं परंतु पंच आमच्याकडे इशारा करतात दर्शवतात की हा बॉल पुन्हा एकदा लेंथ मिस करून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा आला. विचार केलं तर व्हाईटनं गोलंदाज सुरुवात करतोय. थोडीशी खराब सुरुवात राहिली या गोलंदाजाची. अचूक लेंथवर आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची. धाबा म्हटलं तर डोंगर रचलाय ते 5 षटकामध्ये. परंतु डोंगर जर तुम्हाला चढायचं असेल थोडासा मेहनत आता इथून बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र निश्चित घ्यावा लागेल. बॉलर सज्ज. यावेळेसला रॅप केला. अगदी मिस टायमिंग होतं. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी. पॉइंटला क्षेत्ररक्षक होत्या. पुन्हा एकदा फंबलिंग पाहायला मिळतंय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार. आलाय या इनिंग मधला हा पहिला चौकार. काय पहिल्या षटकामध्ये हा प्रश्नचिन्ह आता इथून उभा राहिलाय. कारण की 68 धाबा म्हटल्यानंतर थोडंसं कॉन्फिडन्स गोलंदाजाकडे असणं फार गरजेचं आहे. परंतु तसं दिसत नाहीये. पुन्हा एकदा खराब प्लेत मिस जातात. वारंवार चुका करतात इथे गोलंदाज. चौकार आला होता मिसफिलच्या कारणास्तव तिथून थोडासा प्रेशर डोक्यावर अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजाने घेतला की काय हा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये पडलाय. धावसंख्या पाहिली तर टोटल जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. विचार केला तर या षटकामध्ये टोटल 4 व्हाईट बॉल या गोलंदाजाच्या माध्यमातून टाकले गेल्या. एक चौकार आला होता. विचार केला तर एकच चेंडू या षटकातला अद्यापर्यंत समाप्त झाला. जर हे 4ही चेंडू चांगले असते तर निश्चित मॅच जिंकली असती. 13.60च्या गतीने धावसंख्या काढावी लागेल. परंतु बॉल हवेमध्ये आहे. मिस टायमिंग आहे. अगदी बॉल लॉंग ऑफला कॅप्टन होत्या आणि कॅप्टनचा विकेट मात्र इथे अगदी घेतलाय. धक्का क्रमांक पहिलं इथे मिळाला जाईल. अगदी बॉल पूर्णपणे मारायचा प्रयत्न होता लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु मिस टायमिंग होतं. उंची जास्त गाठली बॉलानं. लांबी कमी पाहायला मिळाली आणि विकेट मात्र इथे गमावल्या. विनय पाटील संघाचे संघनायक इथे अगदी पाहायला गेले तर एक चौकार जरूर मारला होता परंतु इथून अगदी डगआउट रिझन मध्ये परततील. बॅटिंग त्यांच्या माध्यमातून अगदी अंतिम ओव्हरपर्यंत टिकून राहणं फार महत्त्वाचं होतं परंतु तसं घडलं नाही आहे. कारण की कॅप्टनला कॅप्टनची इनिंग आणि अहम भूमिका असते ती मात्र पार पाडता आली नाही आहे विनय पाटील या फलंदाजाला.
अगदी विचार केला तर सुरुवात थोडीशी खराब राहिली होती या गोलंदाजाची. सलग 4 वाईट बॉल टाकले होते, परंतु कमबॅक चांगले केले. विकेटनं इथून कमबॅक पाहायला मिळाल्या. एक विकेट या गोलंदाजाच्या नावावर राहिली आहे. महत्त्वाची विकेट अगदी पाहायला गेलं तर त्याने आपल्या संघाला मात्र मिळवून दिल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी तुम्ही पाहताय उल्वेगाव प्रीमियर लीग 2025 चे हे पर्व तुम्ही पाहताय. तर संदेश कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी रात्री पाहिलं तर या खेळाडूचा परफॉर्म थोडासा खराब राहिला होता शिरडोन या नाईट स्पर्धेमध्ये, परंतु आज इथून कशा पद्धतीने बॅटिंग करतील. अगदी पहा गुडलेन स्पॉटवरचा बॉल होता, फक्त इथे दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. थोडंसं तिथे फंबलिंग पाहायला जरूर मिळाला. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 9 धावा, लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्डवर तुम्ही पाहताय. 9 धावा धावफलकावर लागल्यात. थोडंसं तिथून सिंगल डबलवर देखील भर दिली जाते, कारण की त्यांना माहिती आहे रन रेट मैदानाच्या आतमध्ये चालू ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण की 68 धावेंचा पाठला करायचा आहे. कमीत कमी डॉट बॉल आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. मोठे फटके देखील ओव्हर्समध्ये तुम्हाला घ्यावं लागतील जर 68चा पाठला करायचा आहे. यावेळेस पहा पुन्हा एकदा मिस झालेत गोलंदाज आणि ऑफ साईड दी ऑफ स्टंप पूर्णपणे ठेवण्याचा प्रयत्न अगदी गोलंदाजांचा राहिला, कारण की व्ही शेपमध्ये तुम्ही पाहताय तर फिल्डिंग सजवली गेली आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु वाईट बॉल आलाय. धावसंख्येत होईल वाढ आणि जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. 10 धावा पहिले दशक. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी. विकेट जरूर या गोलंदाजाने घेतले, परंतु आपल्या शैलीनुसार गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं होतं. अगदी पाहायला गेलं तर 6वा वाईट बॉल या गोलंदाजाने टाकल्या. कदाचित जर बॉल असते तर पहिलं षटक इथून समाप्त झालं असतं, परंतु अजूनपर्यंत गोलंदाजांना पूर्णपणे कॉन्फिडन्स नाही आहे. त्याच कारणास्तव मात्र ते थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला जरूर मिळाली आहे. धावसंख्या पाहिले तर वाईटच्या मदतीनं जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर पाठला करायचा. मोठे फटके खेचावे लागतील. पुन्हा एकदा अगदी पहा फलंदाज देखील आता इथून नाराज होताना पाहायला मिळतील, कारण की या गोलंदाजाने या ओव्हरमधलं टोटल 7वा वाईट बॉल टाकलाय. खराब गोलंदाजी इथून पाहायला मिळते. योग्य लेंथ आणि योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पाहायला गेलं तर धावसंख्या 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या आणि विचार केला तर या गोलंदाजाने टोटल 10 चेंडू अद्यापपर्यंत टाकल्यात. फटका सुरेख स्लॉट मध्ये आहे. बॉल जाईल का प्लॉट मध्ये? यस, गेलाय सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. डीजे पाहायला मिळतोय. अगदी सुरुवात चांगली झाली आहे, कारण की 68 टार्गेट पूर्ण करायचं आहे. डीजे अद्याप झालाय समाप्त. त्यानंतर दीपकजी पाटील त्यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील उल्वेगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. यावेळेस पहा थोडंसं प्रेशर दबाव आता इथून 2 षटकारामध्ये स्पष्ट अगदी गोलंदाजाच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता. व्हाईट बॉल टाकलाय. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे वाढेल आणि 25 25 धावा, लॉस ऑफ 1 विकेट तुम्ही पाहताय.
अगदी पाहायला गेलं तर 13.60च्या सरासरीनं धाबा काढायचे आहेत आणि ते पूर्ण देखील करताना पाहायला मिळालेत फलंदाज. 25 धाबा पहिल्या षटकामध्ये अद्यापर्यंत तुम्ही पाहिले, परंतु अजूनही एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. यावेळेसला अगदी गुडलेन स्पॉटवरनं थोडंसं धीम्या गतीचा बॉल ठेवलाय आणि स्लोवर पद्धतीचा हा बॉल टाकलाय, फसवला यावेळेसला फलंदाजाला आणि डॉट बॉल पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक इथून समाप्त होतोय, परंतु संधी ती डीजे मास्टरला असणार आहे. एकदा धीम्या गतीचा बॉल आहे, परंतु यावेळेसला पहा स्तब्ध अगदी राहिले होते, वाईट सोडून दिला होता, परंतु अगदी परफेक्ट लेंथ मधनं हा बॉल येताना पाहायला मिळतोय. ऑफ साइड दी ऑफ स्टंप पूर्णपणे ठेवला जातोय, डॉट बॉल पुन्हा एकदा टाकला जातोय. पुढे फुटवर्कचा वापर, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका अगदी ब्लॅक स्क्रीन जवळ जाणारा, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, टोकलाय 4 धाब्यांसाठी, चौकार.
आता लावून देणं फार गरजेचं आहे, कारण की 32 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16च्या सरासरीनं अगदी धाव गती तुम्ही पाहता अद्यापर्यंत वाढवली जाते, परंतु एक कॅप्टन आउट झाले होत्या. अगदी पाहायला गेलं तर विनय पाटील तिथून वाटलं होतं, संघ थोडा अडचणीत सापडलेल का, परंतु पाहायला गेले तर विवेक यादव या फलंदाजांना संघाला सावरलं. चांगली बॅटिंग अगदी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे आणि 32 पर्यंत आपल्या संघाला मात्र 2 षटकामध्ये नेऊन ठेवल्या. इनॅक्ट नंबर षटक क्रमांक 3 अगदी तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापर केला जाईल. तर नयन पाटील गोलंदाजी मार्कवर असणार आहेत. नयन पाटील गोलंदाज चांगली करतात, गोलंदाजी सातत्यानं चांगली राहिली आहे. मिस टायमिंग आहे, फाईन लेग मध्ये एक झेल घेण्याचा प्रयत्न करणं हवं होतं, परंतु नाही आहे. सेफ प्लॅन बॉल झाला, एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मैदानी धावसंख्या पाहिली तर 33 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 33 धावा धावफलकावर लागलेत. विचार केले तर इथून 17 चेंडू आणि 35 धावांची अद्याप गरज असणार आहे. 17 चेंडू 35 धावा, 30 अगदी बॉलमध्ये 68 धावांचा पाठला, अगदी 5 षटकामध्ये 68 पाठला करत आहे. यावेळेसला पहा चांगली वापसी केली आहे बॅटची, अगदी पाहायला गेले तर एस लागली आहे. यष्टीरक्षकाच्या हातात विसावला गेलाय बॉल, अगदी मोठा विकेट मात्र गमावलाय. विवेक यादव या फलंदाजानं बॅटिंग चांगली करत होता, एका हाती किल्ला आपल्या संघासाठी लढवत होता, परंतु इथून स्वतःवर नाराज असतील आणि बॅक टू द पवेलियन. दुसरा झटका डिझे. प्रतीक कोलिया डगआउट मधून सेट होऊन आलेत. अगदी पहिल्याच बॉल फेस केला होता, त्याच्यावर प्रहार केलाय, 6 धावा ठोकल्या, षटकार अगदी मारलाय. पुन्हा एकदा प्रहार केला जातोय, परंतु यावेळेसला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर आहे परंतु तिथे पहा काय घडलं जातं. सोपा झेल होता, जमिनीला दान केलाय. ही झेल अगदी पाहायला गेलं तर मागास पडेल का या संघाला. समीर मात्र त्या ठिकाणी होते, अपेक्षा मात्र झेलची होती, परंतु अगदी पाणी फिरलंय आणि धावसंख्या 2च्या मदतीनं जाऊन पोहोचेल 41. 41 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 41 धावा फलकावर राहिल्या 14 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धावांची गरज आहे. ब्रेक थ्रू आणि डॉट बॉल आता इथून महत्वाचे असतील या संघाला, परंतु डॉट बॉल आणि विकेट इथून घ्यावं लागतील जर जिंकायचं असेल. मिस टायमिंग आहे, दूरवर आहेत क्षेत्ररक्षक, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. दुहेरीचा पूर्ण अगदी पाहायला गेलं तर पाठला केला होता आणि 2 धावा इथून कंप्लीट देखील होताना तुम्ही पाहिले आहे. 2 धावांच्या मदतीने संघ देखील पुढे वाटचाल करेल. टोटल 43 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. जरी सिंगल डबल येत राहिले, अगदी पाहायला गेलं तर विजयाच्या दिशेनं वाटचाल करू शकतात, परंतु इथून सिंगल डबल देखील आता तुम्हाला वाचवणं फार गरजेचं असणार आहे. जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर एफर्ट केली चांगली करणं अगदी मैदानाच्या आतमध्ये फार महत्त्वाचं आहे, परंतु अद्यापर्यंत तसं पाहायला मिळालं नाही आहे. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली होती, क्षेत्ररक्षकांना साथ देणं फार महत्त्वाचं आहे.
परंतु 13 चेंडू अवघ्या इथून शिल्लक राहिलेत. या ओव्हरचा अगदी अंतिम चेंडू आहे आणि धावसंख्या पाहिले तर 25 अजूनही विजयासाठी करायचे आहेत. बॉलर सज्ज. यावेळी स्लोवर धीम्या गतीचा बॉल होता. अगदी स्लॉट मध्ये बॉल घेतला आणि पाठवून दिलाय बाजूच्या प्लॉट मध्ये डीप मिड विकेटला. फ्लॅट हिट षटकार. हीच आहे सरी 5 गोलंदाज अगदी या स्पर्धेमध्ये वापरले जातील. अगदी चांगली स्पर्धा तुम्ही आज अनुभवताय. उलवेगाव प्रीमियर लीग 2025 चे पाहायला गेले तर पर्व तुम्ही पाहताय आणि आजच्या दिवसातली पहिली लढत अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. राहिलेत 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये टोटल पाहायला गेले तर 19 धावा इथून पूर्ण करायच्या आहेत विजयासाठी. परंतु 2 गोलंदाज आता इथून कुठले वापरले जातील आणि या 19 धावा मात्र इथून त्यानंतर संगमजी मात्र त्यांना देखील अगदी विनंती असेल आपण देखील मंचावर मुख्य यायचं आपले देखील सहर्ष स्वागत आहे. उलवेगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये अगदी सर्व मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी निश्चित अगदी सकाळ सत्रापासून तर संध्याकाळ सत्रापर्यंत आपल्याला नक्कीच पाहुणे या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी निश्चित येताना पाहायला मिळतील. कारण की स्पर्धा चांगली आहे. अगदी गावांच्या खेळाडूंना इथे अगदी या स्पर्धेमध्ये रिप्रेझेंट केला जातो आहे. कारण की चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आज जर या मैदानावर घडला तर अजून अनेक स्पर्धांमध्ये अगदी या खेळाडूंना आज तुम्ही खेळताना पाहू शकता. चला 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 4थ्या षटकाला अगदी इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाज 4थ्या षटकामध्ये वापर केला जाईल. त्यानंतर अंकुजी मडवी त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे मंचावर. आपल्या देखील उलवेगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. वरुण पाटील आहेत गोलंदाजी मार्कवर पाहिले गेले तर 4थ्या क्रमांकावर त्यांना नियुक्त केलं गेलं आहे. परंतु गोलंदाजी कशी राहील कंबर कसून आता इथून गोलंदाजी करावी लागेल. कारण की एक धाव जर तुम्ही इथून वाचवली अंतिम ओव्हरपर्यंत जर मॅच घेतली तर निश्चित विजयाचे दरवाजे हे तुमच्यासाठी उघडले जातील. परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं तर दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतात. चांगली कामगिरी अद्यापर्यंत अगदी टीमसाठी राहिले त्यांचं. धीम्या गतीचा बॉल होता. शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग चांगले झाल्या. फिकी अगदी थोडी स्लो पाहायला मिळाली. जर थोडीशी चालाकी क्षेत्ररक्षकांना दाखवली असती कदाचित रन विकेट पाहायला मिळालं असतं. परंतु कंप्लीट केली ती एक धाव संख्या टोटल पाहिलं तर जाऊन पोहोचेल अगदी पाहायला गेलं तर 50 कंप्लीट. आयन स्पोर्ट या संघाचा तुम्ही पाहता अर्धशतक इथून पूर्ण होताना पाहायला मिळतात. राहिल्यात 11 चेंडू आणि 18 धाबींची गरज. डॉट बॉल येतील का? ब्रेक टू मिळेल का इथून? धीम्या गतीचा बॉल आहे. डीप एजच्या कव्हरला मारल्या. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल सोडला जाणार नाहीये कारण की माहिती आहे महत्वाचा झेल आहे आणि टिपला जातोय. धक्का क्रमांक 3 होईल मैदानाच्या बाहेर आणि फलंदाज बाद होतील प्रतीक कोलिया. डीस आहे जर क्रोशल मोमेंटला जर तुमचा संघ असेल तर तुम्हाला देखील थोडासा प्रवास आणि थोडीशी एफर्ट मैदानाच्या आतमध्ये दाखवणं फार गरजेचं आहे आणि ते दाखवलंय फिल्डरनं. महत्वाची कॅच होती ती पकडली गेली. थोडंसं पाहायला गेलं तर आयन स्पोर्ट आता इथून पूर्णपणे फ्रंट फुटला आहे परंतु बॅक फुटला इथून चंद्रकांत स्मृती हा संघ मात्र लोटेल का? अगदी
लावण्य संगम जे म्हात्रे त्यांच्याकडून अगदी पाहायला गेले तर 3000 रुपये स्पर्धेसाठी जमा झाले. त्यांचं देखील उल्वेगाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. त्यानंतर सूरज दीपक पाटील त्यांच्याकडून देखील 1000 रुपये या स्पर्धेसाठी जमा झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी गावाची स्पर्धा आणि पाहायला गेलं तर बिग सपोर्ट अगदी पाहायला गेलं तर मान्यवरांचं असणं या स्पर्धेसाठी फार महत्वाचं आहे. अगदी गावाला देखील रिप्रेझेंट करतात. त्यानंतर खेळाडूंना देखील चान्स नाही आहे त्या ठिकाणी. अगदी पाहायला गेलं तर झेलसाठी प्रयत्न करणं फार महत्वाचं होतं. राहिले होते टप्प्यासाठी परंतु बॉल अगदी उचली घेतल्या आणि सीमा पार 1 बाउन्स चौकार डीज आहे. खराब प्रदर्शन अगदी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये राहिलं आहे. चंद्रकांत स्मृती या संघाची इथून विचार करण्यास भाग पाडल्या त्या संघाला, कारण की जिंकायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल. आता पाठ दाखवून नाही आहे तर छाती दाखवून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. अवघ्या पाहायला गेले तर 9 चेंडूचा खेळ आता इथे शिल्लक राहिल्या. 14 धाव्यांची अद्याप गरज आहे. बॅटर समोर तुम्ही पाहताय विपिन यादव आणि स्ट्राईक तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून चौकार खेचला गेला. पहिलाच बॉल फेस केला होता आणि त्याच्यावर मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये. चला स्पीडअप करा. आजच्या दिवसातली पहिली मॅच तुम्ही पाहताय. यावेळेसला फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग फक्त पंच केलाय बॉलला. डिपेशला कव्हरला फिल्डिंग चांगली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. कॉलिंग नव्हतं. फेकी चांगली परंतु पोहोचल्या सुरक्षित प्रॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या परंतु धाव मात्र इथून घेतली गेली नाहीये. सिंगल 1 धाव कंप्लीट आणि धाव संख्या टोटल पाहायला गेलं तर जाऊन पोहोचेल 55 या धाव संख्येवर. तुम्ही पहा 55 धावा धावफलकावर 8 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. मॅच अद्याप पाहायला गेले तर दोन्ही संघाकडे 50-50 आहे अद्याप. 8 चेंडू हे 2 बॉल फार महत्वाचे असणार आहेत. जर दोन्ही बॉल डॉट आले किंवा विकेट आले तर अगदी पाहायला गेलं तर क्रुशियल मोमेंट पर्यंत ही मॅच मात्र अगदी जाऊन पोहोचू शकते. लोवर फुलटॉस बॉल होता. अगदी सरळ बॅटने केलेला. ऑन साइडला फिल्डर आहेत लॉंग मध्ये. फेकी चांगली झाली. 1 धाव कंप्लीट आणि 1 धावेच्या मध्येने धाव संख्या पाहिली तर 56 धावा. येणारे 7 चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे. अगदी उल्हासजी सोमाशिया 1001 रुपये या स्पर्धेसाठी त्यांनी दिले. त्यांचं देखील सरचे स्वागत उल्पेगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये. हार्दिक हार्दिक असं स्वागत सर्व मान्यवरांचं. हा ट्रॅकर बॉल होता. मिस टायमिंग आहे परंतु फिल्डर दूरवर आहेत. अगदी शॉर्ट कव्हरला बॉल लँड झाला होता. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न जरूर होता परंतु थांबलं गेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 कंप्लीट धावसंख्या टोटल 58 धावा. 3 गडी अद्यापर्यंत बाद आहेत आणि 58 धावा धावफलकावर जमवल्यात. इथून विचार केला तर अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम षटक आणि त्यामध्ये पाहिलं गेले तर 10 धाब्यांची मात्र गरज आहे. 10 धावा इथून कंप्लीट केल्या जातील का? अगदी पाहायला गेलं तर प्रभास सांगरा राहिला. बॅटिंग लाईन अगदी पाहायला गेलं तर अयान स्पोर्ट या संघाची चांगली राहिल्या परंतु अंतिमचे 6 चेंडू आहे आणि 10 धावा. चला पाणी न्यायचं. अगदी पाहायला गेलं तर कडकडत्या उन्हामध्ये या 2 फलंदाज चांगली बॅटिंग करतात आणि पाणी आपण चला लगेच पुरवायचं. अगदी उल्वेगाव प्रीमियर लीग 2025 चे शामदार तुम्ही पर्व पाहता. अगदी गावाला रिप्रेझेंट केला जातोय. चला आपण फिल्डिंग सजवून घ्यायचं. तोपर्यंत चांगली स्पर्धा आज तुम्ही अनुभवता आणि चांगला खेळ सर्व संघांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अगदी माध्यमातून होताना अगदी पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. सहा चेंडू आणि 10ची गरज आहे. टोटल धावसंख्या पाहिले तर 4 षटकामध्ये 58 धावा जमवल्यात. 68 पाठला करायचा होता.
अगदी पाहायला गेले तर या तिन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी केतन या गोलंदाजाचा विचार केला तर टोटल 7 वाईट टाकल्या होत्या. जर त्या ओव्हरमध्ये कमी धाबा असत्या तर अंतिम षटकामध्ये किमान अजून 15-17 धाबा तुम्हाला पाहायला मिळाल्या असत्या. परंतु पहिल्या षटकामध्ये तुमची सुरुवात होणं फार महत्वाची असते. जर सुरुवात चांगली झाली तर शेवट देखील चांगलं निश्चित तुमचं होताना पाहायला मिळेल. परंतु जर सुरुवात खराब असेल तर अंत देखील खराब निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु धाबींची गरज आहे 6 चेंडूमध्ये. अगदी अस्तित्व कुणाच्या हाती इथून सोपवला गेले आहे. गोलंदाज असतील अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज होतील. तेजस कोहली गोलंदाजा मध्ये सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर तेजस कोहली त्यांच्या सलाईस पडप करायचा. अगदी आजच्या दिवसातली पहिली मॅच, अजून बरेचसे मॅचेस केले पाहिजे आहेत. लीग मॅचेस म्हटल्यानंतर चान्सेस असणार आहेत. अगदी तेजस कोहली याचा विचार केला तर 16 चेंडू आणि 48 धाब्यांचा योगदान राहिला होतं या मॅच मध्ये. परंतु ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहील का आज हे पाहणं फार महत्वाचं आहे. अगदी स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय संदेश कोहली स्लोवर धीमा गतीचा बॉल गतीमध्ये इथे केलाय परिवर्तन आणि पहा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. तुमच्या गोलंदाजीमध्ये वेग किती आहे याला महत्व नाही आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन टप्पा किती चांगला आहे याला फार महत्व आहे. राहिल्यात 5 चेंडू आणि 9 धाब्यांची मात्र गरज आहे. सॉरी 10 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू 10 धाबा, कारण की इथून डॉट बॉल आलाय. प्रेशर दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न इथून फलंदाजांवर केला जातोय. अंतिम षटक यावेळीसला स्लॉट मध्ये अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट टोकलाय बॉल, चाललाय सीमा रेषा पलीकडे. ब्रँडेड 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 षटकार. मिस टायमिंग आहे. फ्लाइंग अगदी पाहायला गेलं तर थोडस खराब फिल्डिंग तिथे पाहायला मिळालं आहे आणि मॅच मात्र ते विजय संपादित करतात. अगदी पाहायला गेलं तर अगदी आहान स्पोर्ट हा संघ इथून विजय संपादित करतो आणि चंद्रकांत स्मृती हे संघ मात्र इथून पराभव होत आहे. दोन्ही संघाच्या हार्दिक शुभेच्छा असणाऱ्या. चला, ज्या संघानं टॉस जिंकला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. ज्या संघाला प्रथम बॅटिंग करायचं आहे आपण देखील सज्ज राहायचं आहे. चला, दोन्ही टीमनं अगदी सेकंड करून मैदान सोडायचा. अगदी चांगली स्पर्धा, मैत्रीपूर्ण ही लढत तुम्ही पाहताय. चला, दोन्ही संघाला विनंती असेल आपण लाईन अप करून शेक हँड करून आपण मैदान कृपया सोडायचं आहे. कारण की जरी आपण पहिले मॅच हारला असाल परंतु चान्सेस अजून आहेत विजयासाठी. अगदी बरेचसे मान्यवर अगदी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आज त्यांचा अमूल्य वेळ काढून निश्चित मुख्य मंचावर तुम्हाला नक्कीच येताना पाहायला मिळतील. त्यानंतर विनंती करतोय दीपकजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं तर मायाचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे विशेष यथोचित मान सन्मान केला जातो आहे. 68 धाब्यांचा पाठलाग करायचा होत्या येत्याच्या 5 षटकामध्ये आणि त्या 68 धाबा पूर्ण झाल्यात. अगदी टार्गेट होतं मोठं परंतु त्या धाबांना पूर्णपणे चेस केलाय. अगदी पाहायला गेलं तर 3 चेंडू राखून ही मॅच मात्र संपवली गेल्या. का बॅटिंग लाईन राहिली त्या संघाची. अगदी त्यानंतर स्वप्नीलजी मडवी त्यांचा अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करायचा. त्यानंतर सागरजी मडवी त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर